तुम्ही मोप म्हणतायत मला की तिला व्हिडिओत यायला आवडत नसेल म्हणून येत नाही ती. तसं काय नाही, व्हिडिओत यायला तिला आवडतंयच म्हणा. व्हिडिओत बोलू पण शकते ती, मला नाही बोलत याचा अर्थ तुमच्याशी बोलणार नाही असं काय नाही आहे. ती तुमच्याशी बोलते, परंतु आम्ही कसं की आता ह्या गँगच नवीन आहे ना, मग त्यामुळे ती लाजते व्हिडिओमध्ये बोलायला. असं नाही की ती तुमच्यावरती पण रुसले नाराज आहे. आता मला सांगा, मी तिला कोणत्या गोष्टीचा त्रास देतच नाही. तुम्ही मग म्हणताय ना तू त्रास देतोय तिला सारखं, तू तिचा अपमान करतोय. मी काय म्हणून तिचा अपमान करतोय? मी तिला काही बोलच ना. फक्त एका दिवशी ते थोडंसं काढू लागलं नाही, या गोष्टीवरनंच ती माझ्यावरती रुसून फुगून नाराज आहे आणि तेव्हापासून माझ्याशी बोलत नाही. मग आता त्यात मी काय करणार ना. हां, आता तिला पण माहीत होतं पहिलंच की बाबा या माणसाला, आता तिच्या आईवडिलाला माहीत नव्हतं का या माणसाच्या घरी दिला आपण, तिच्या नशिबाला कष्ट येणारच आहे. आणि अशी काही त्यांची कोणती पोरगी काही सुखात दिली नाही. तुम्ही मला एक कमेंट आलेली होती, बागायतदाराची पोरगी असून तुझ्याकडे एवढं काम करते सकाळ संध्याकाळ. अजून काही जण असे पण म्हणतात की रानातलं करून घरचं पण कर, किंवा म्हणजे आपलं घराची सगळी कामं करून पुन्हा अजून तुझ्याबरोबर शेतातली कामं करते. मग आता ते कर ना. आता मला सांगा, पोरगी तर आपल्या घरात एक पण नाही, एक त्रीश आहे, ती तर लहान आहे. मग स्वयंपाक पाणी तिलाच करावं लागणार ना. मी थोडीच भांडी घासू लागणार आहे किंवा कपडे धुवू लागणार आहे किंवा स्वयंपाक करू लागणार आहे. मी काय मदत करू शकतोय की बाबा सकाळी उठून लेकरांना तयार वगैरे तेवढं करू शकतोय मी, आणि ते करतोय पण मी. मग त्यात तुम्ही माझ्यावरती ब्लेम नका करू की तू तिला तसं करायला म्हणून. आता एवढं बोलायला चान्स कसा भेटला? आता मी समजा आता तिच्यासमोर बोललो तर ती फुगल म्हणून मी सध्याला ती इथं नाही आहे. म्हणजे कसं की थोड्याशा काकऱ्या राहिल्या होत्या एक विषयक, तर इथं 4-5 जण आम्ही काढतोय आणि ते पुढच्या टप्प्यात आहेत. म्हणजे ती लांब असल्यामुळं मला बोलता यायला लागलंय. तिला तिच्या घरच्यांना पहिल्यापासूनच माझी काय जे सिच्युएशन आहे ते माहिती होतीच पहिल्यापासूनच. आता या पण बाया करतातच की. तुम्ही मग म्हणताय की ती सगळं करायला लागली आणि तू कशाला तिला असं बोलतोस, तिचा अपमान करतो. मग अपमान करण्याच्या गोष्टी काय नाही. आता या पण बायाच आहेत की करतात, इथलं पण करतात तिथलं पण करतात, त्यात काय नवलनाचं नाही आहे. आता आम्ही गरीब आहे, आमची परिस्थिती आहे की करावं लागते. आता काय एवढं झालं ना 8-15 दिवस काढायचं, मग तर ती घरीच राहणार आहे ना. मग मी जाईल. आता खूप जण म्हणतात फक्त व्ह्यूजसाठी काय पण करत, त्या बायकोचा अपमान करत बसू नको यूट्यूबचे डॉलर कमवण्यासाठी. आता यूट्यूबचा विषय पैशाचा झाला की होते काय मदत म्हणा, त्यानं काही मदत आम्हाला असं पोटा पाण्यासाठी हे पण करावं लागते, कामधंदे ते करतोय. मीच एकटा नाही, खूप जण करतात. मीच काय कुठला काय लय पुरस्कार कोणता म्हणजे काय जगा वेगळं करणं मी कोणता नाही आजोबा. सगळं जे आहे ते आहे. तिला काल मोजा नव्हता, ती मला काय बोलली नाही. पोरांना म्हणायला लागली मोजा नाही मोजा नाही, मग मी पण नवा घेतला, तिला पण नवा घेऊन दिला मोजा. प्रत्येक गोष्टीत तिचं बोलणं नाही, असं गचगच राहते. मी काय करणार ना. मी किती तर प्रयत्न करतोय तिला बोलण्याचा, पण ती बोलत नाही. आता काल पण तुम्ही व्हिडिओत बघितलंच असाल, मी तिला किती पाणी पे म्हटलं तरी पिले नाही. नंतर ती लांब जाऊन त्यांच्याकडं बसून पाणी प्यायला लागली. आता आजचा विषय म्हणजे आज जरासा हाय जरा व्यवस्थित बोलायला लागली, पण तुमच्या कमेंटचा मला टेन्शन यायला लागलं आहे की मला का असं म्हणालेत, मला का ब्लेम, माझ्यावरती का ब्लेम, माझा काय दोष, मी काय मदत करू शकणार आहे तिला घरच्या कामात. तुम्ही सांगा, तुम्ही दादा ती मदत तिला करू लागा, ते करत जाईल मी. तुम्हीच तुमच्या तोंडून सांगा की बाबा तू दादा हे असं असं करू लाग, तिला तसं करू लाग. तरी मी संध्याकाळच्या टायमिंगला कधी पण तिला भाकरी टाकूच देत नाही. तिला म्हणतोय डायरेक्ट भात वगैरे ठेव आणि भाजी बनव बस. कधी कधी खाऊ वाटलं नाही तर खात पण नाही. तीच आता तिच्या मनात काय आलंय मला काय माहीत. तिला भांडणं काढू वाटायलेत, मी काढा ना. असलं ऊन आहे, असल्या उन्हात कामं करतोय. लेकरं आता काही म्हणत होते, 1-2 ताईनं दादानं कमेंट केलेली की दादा लेकराला आणत जाऊ नका असल्या उन्हात. घरी कसं राहणार ना, त्रिशाला आहे छोटीशी आहे, ती कशी राहणार घरी, ती नाही राहत कोणाजवळ घरी. पोरं
राहत्यात. आर्यनला आज आणलंय संगत, तो रडायला लागला मला पण न्या म्हणून, त्यामुळं आणलंय त्याला पण सोबत. मग ते काय करतात, रोहन एवढा काही उन्हात आणत नाही, त्रिशाला झाडाखालीच बसतो. कधी तर आम्ही बसलो ना पाणी वगैरे प्यायला, मग ते येतात घेऊन अलीकडे. झालं 4-5 एकर काढायचं होतं, 2-3 दिवसात काढलं तेवढं. आता उद्यापासून दुसऱ्या ठिकाणी काढायचं आहे. चाललं असं एक 8-10 दिवस असं पाठी बोलत बोलत माणसं का नाही 5-5 मिनटात पुढं सरकतात. आता 5 मिनटं 4-5 मिनटं झाले तवर त्याने एवढं पुढं सरकले, माझी पाठी इथं राहिली. आता मला पण काढावं लागेल, जरा 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 फास्ट काढावं लागेल. तेव्हा मी त्यांना कुठं तर एक बाबा त्यांच्या जवळ जाईल, तसं काम असतंय. मग तशा कामात आपलं करूनच माणूस थकलेला असतोय. मग त्यात मी तिला म्हणतच होतो की थांब माझं लागू दे, लावतो तुला पण. तेवढ्यातच तिनं नाराज झाली आणि फुगली माझ्यावर. बाकी काय नाही, जाऊ द्या आता, काय किती दिवस ती तर नाराज राहणार आहे बघूच की. आपल्या नशिबी आलंय कष्ट, मला वाटतंय आपल्या लेकरांच्या नशिबी येऊ नये. त्यामुळं आपणच आता झट घ्यायची आणि त्यांना शिकवायचं. मी शिकलो खूप, पण काय उपयोग झाला नाही म्हणा, कारण की लेकरामुळं नाही कुठं पुढचं शिक्षण घेता आलं मला. एक चुकीमुळं सगळं काही झालं म्हणायचं. ती चूक अशी की लग्न लवकर केलं, त्या कारणामुळं पूर्ण वाट लागली. आईवडिलांनी म्हटलं करून घे घे घे, स्वयंपाकाची तारांबळ होती म्हणून. आणि तिच्या आईवडिलाच्या घरी पण काय सगळे असंच कामं करतात. त्यांचं ते बाग होती द्राक्षाची, याचा अर्थ काय ती काय लय आमिर आहेत असं नाही. प्रत्येक पोरगी त्यांची कामच करते. हीच नाही, फक्त एकीचं चांगलं आहे, ती असते आपली घरी निवांत, कारण तिचा नवरा इंजिनियर आहे, तर त्यामुळं ती असते निवांत. बाकी सगळ्या पोरी त्यांच्या तशाच करतात जसं आपलं आहे. उलट मी हिला 6 महिने वर्षातनं फक्त तिला 2दा काढत असतोय कामाला, एकदा ज्वारी आणि एकदा सोयाबीन. झालं, बाकी दिवस ती घरीच असते, निवांत बसून असते. कधी सुद्धा मी तिला तू इकतं जा कामाला असं म्हणत नाही. उलट त्या दुसऱ्या ज्या काही त्याच्या बहिणी आहेत त्या 12 महिने काम करत फिरत्या, पण मी कधी तिला असं कामाला पाठवत नाही. मग तुम्ही मला दोष देऊन उपयोग नाही ताईंनो, दादांनो, सगळ्यांनाच म्हणतोय. हे आता आमच्या नशिबातच आले. झालं यूट्यूबचं जर समजा चांगली साथ भेटली तर तिला कधी त्या असल्या उन्हात मी कामाला आणणार पण नाही. बाबा एक बारकी पोरगी आहे आपली, पण ती सांभाळाल, घरचं करल, मी बाहेरचं करल. लय काय ते काय ढीगभर येत नसत्यात, आले तरी 4-8 रुपये आपलं मदत होती, बाकी काय नसते. संसारात थोडीफार मदत होत असते, नाहीतर करावंच लागते. आता ही जोड आमच्या साईडची, त्यांच्याकडं पण एक छोटी पोरगी आहे, किती उन्हात रडते, त्यांचं तर सांभाळायला पण कोण नसते. आता सोमवारपासून रोहनला पण मी पण नाही आणणार, कारण त्यांचे पण आता एक्झाम वगैरे जवळ येतात ना, आले की जवळच आता शाळा संपणार त्यांची पण. मग त्यांची पण बुडवणूक करणार नाही मी आता, बस करेल आता त्यांना पण आणायचं. चला, मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही मला नका दोष देऊ. ती का रागले, रुसले, फुगले ते तिलाच माहीत. मी एवढ्याच कारणावरनं छोट्याशा की थांब थोडं, माझं तर आत्ताच झालं आहे, मला बसू दे, नंतर करतोच की, थांब की म्हटलं की यावरती नाराज आहे. बाकी काय नाही, होईल सॉर्ट आऊट. आज जरा व्यवस्थित आहे, बघू काय होतंय काय नाही.